एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। पुण्याजवळील मांजरी गोपाळपट्टी रस्त्यावरील फळ आणि भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच बसस्थान मांडल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी होतीये। या विक्रेत्यांमुळे गेल्या आठवड्यात अपघात होऊन तरुणाचा बळी गेलाय। या रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवलं नाही तर क्रांती शेतकरी संघटनेचे नेते अमोल नाना तुपे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। याविषयी तुपे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। पुण्याजवळच्या मांजरी या ठिकाणी सुरू झालेल्या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि या सगळ्या वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। या सगळ्याच्या विरोधात आता शेतकरी संघटनेचे नेते अमोल नाना तुपे आक्रमक झालेले आहेत। आता जर पाहिलं तर फुटपाथवर न बसता हे फळ विक्रेते आणि काही व्यापारी डायरेक्ट रोडमध्ये बसलेले आहेत आणि या रोडमध्ये बसल्यामुळे जर आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे। याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचे अधिकारी आणि ट्रॅफिक पोलीस आहे। याचं कारण असं की त्यांना हे सगळं दिसतंय पण ते डोळे झाकपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणामध्ये समस्या उद्भवली आहे। आज जर ट्रॅफिक पाहिलं तर मोठ्या प्रमाणात 15 नंबरपासून तर मांजरीपर्यंत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे। त्यामुळे सर्व लोकांना या फळ विक्रेते आणि ह्या किरकोळ व्यापाऱ्यांनी वेठीस धरला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये वाहतूक पोलीस आणि पुणे मनपाचे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी देखील अमोल नाना तुपे यांनी केलेली आहे। लोकशाहीतून मी चंद्रशेखर भांगे, मांजरी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।